नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10। आजचा हा व्हिडिओ TV10 साठी आणि माझ्यासाठी खूप विशेष आहे, स्पेशल आहे, महत्त्वाचा आहे। याचं कारण मी तुम्हाला सांगणारच आहे, पण सुरुवातीला सांगतो की कमीत कमी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नीट बघा, मन लावून बघा आणि नुसतं बघूच नका, तर आम्हाला याच्यावर कमेंट्स तुमच्या हव्या आहेत। तर आजचा विषय आहे तेजमल जैन विरुद्ध पंकज चोरडिया। तुम्हाला हा विषय माहितीच असेल। गंगोत्री अपार्टमेंटमध्ये काही अनधिकृत बांधकाम जे झालं होतं सोसायटीमध्ये, अपार्टमेंटमध्ये, तर त्याच्या विरुद्ध तेजमल जैन नावाच्या एका 70 वय असलेल्या व्यक्तीनं तक्रार केली ती महानगरपालिकेमध्ये। तर स्पेशल का आहे तर आम्हाला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या चुकीच्या कामांच्या विरुद्ध, अनधिकृत बांधकामाच्या विरुद्ध तेजमल जैन मागचे 2.5 ते 3 वर्ष लढत होते आणि TV10 सुद्धा त्याच्यामध्ये मागच्या साधारणतः 4-5 महिन्यापासून त्याच्यामध्ये त्यांना मदत करत होता, त्यामध्ये पडला होता। तर ती गोष्ट पूर्ण झालेली आहे। म्हणजे मला हे सांगायचं आहे आणि सांगायला खूप आनंद वाटतो की तेजमल जैनच्या तक्रारीची दखल घेऊन गंगोत्री अपार्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये जे काय अनधिकृत बांधकाम होतं त्याच्यावर महानगरपालिकेनं मागच्या बुधवारी कारवाई केली आहे। तर त्यामुळेच हे फार महत्त्वाचं आहे। तर हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत नक्की बघा। मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10। तर जसं तुम्हाला सुरुवातीलाच मी विषय सांगितला की विषय आहे तेजमल जैन विरुद्ध पंकज चोरडिया, ज्याचे व्हिडिओज, प्रत्येक व्हिडिओज त्याचे 2 महत्त्वाचे व्हिडिओज आहेत आणि 2 व्हिडिओज असे आहेत पोस्ट आमचे की ज्याच्यामध्ये ह्या विषयाचा उल्लेख आहे। ते सगळ्याचं आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये या सगळ्याचे लिंक्स दिलेले आहेत। कृपया शांतपणे परत एकदा ते सगळे बघा। तर थोडक्यात मी आता जसं सांगितलेलं आहे की त्या व्हिडिओमध्ये बाकीचं सगळं तुम्हाला सांगितलं, त्याच्या डिटेलबद्दल मी जात नाही। बरोबर मागच्या बुधवारी महानगरपालिकेनं त्या सोसायटी किंवा त्या अपार्टमेंटवर अनधिकृत बांधकामाची पाडलं, काही पक्कं बांधकाम होतं, काही शेड होती वगैरे, ते पाडण्यात आलेलं आहे। तुम्हाला आत्ताच मी हे सांगतो की ना तेजमल जैन आणि नक्कीच TV10चा हा उद्देश नाही की कुणाचंही घर किंवा कुणाचेही साधं शेडसुद्धा पाडली जावी किंवा कुणावरही कारवाई व्हावी, हा आमचा उद्देश कधीच नव्हता आणि तेजमल जैनचा सुद्धा नसावा किंवा कुठल्याही नागरिकाचा नसायला पाहिजे। पण जर तुम्ही चुकीचं करत असाल तर मग त्याच्यावर महानगरपालिकेनं कारवाई करायला पाहिजे। त्याच्यावर विस्तृतमध्ये मी बोलणार आहे। कृपया आमचा दुसरा चॅनल TV10 अनकट याच्यामध्ये तुम्हाला हे विस्तृत बघायला मिळेल। इथे फक्त मी तुम्हाला कारवाई झाली आणि त्याच्याबद्दल TV10 नुसतं नाही तर तेजमल जैन सुद्धा खूप छान, अगदी त्यांनी सुद्धा सगळ्या त्या ह्याच्याबद्दल, कारवाईबद्दल बोललेले आहेत। ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेलच। मी तेजमल बबूतमल जैन, राहणार 557 गंगोत्री अपार्टमेंट, चलसबी पार्क, गुलटेकडी। मी कॉर्पोरेशनमध्ये वाढीव कामाबाबत मी तक्रार केली होती, अतिक्रमणाबाबत। तर माझं काम TV10च्या पुढाकाराने व कॉर्पोरेशनचे साहेब शैलेंद्र काठावडे व पियुष विगे यांनी लक्ष घालून माझं काम केलं, त्याबद्दल माझा धन्यवाद। आणि TV10नी मला लई साथ दिली, मिलिंद जाधव यांनी मला लई साथ दिली, प्रत्येक वेळी माझ्यासोबत उभे राहिले। धन्यवाद। तर आम्हाला महत्त्वाचा उल्लेख करायचा आहे ते 2 अधिकारी ज्यांच्या मागच याच्यामध्ये माझ्या नावातनं मी त्यांना दोष देत होतो, पण दोष देणार कारण का त्यावेळी ते काम होत नव्हतं। पण ह्या 2 अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेऊन हे काम तडीस नेलेलं आहे। ते म्हणजे शैलेंद्र काठवटे साहेब आणि दुसरे जे आहेत ते पियुष विघे साहेब, कनिष्ठ अभियंता आणि उप अभियंता। महत्त्वाचं काय आहे, ह्या दोन्ही अधिकाऱ्यांनी काम केलं आणि तेजमल जैन साहेबांना इतकं बरं वाटलं। 2.5 वर्ष, विचार करा, 2.5 ते 3 वर्ष ते याचा पाठपुरावा करत होते आणि शेवटी मागच्या बुधवारी हे कारवाई झालेली आहे आणि त्याबद्दल ते खूप खुश होते आणि त्यांनी पूर्ण डिपार्टमेंटला पेढे वाटलेले आहेत।
तर डिटेल जर बघायचं असेल तर परत एकदा सांगतो, TV10 अनकटवर आमच्या जावा, त्याचंही लिंक मी तुम्हाला इथं शेजारी देणार आहे, ते बघा. आणि त्याच्यामध्ये विस्तृतमध्ये TV10ला काय वाटलं, कसं वाटलं, काय अधिकारी होते, काय काय प्रॉब्लेम आले, याबद्दल सगळंच आम्ही बोलणार आहे. काय करायला पाहिजे हे सगळं बोलणार आहे. आत्तापुरतं मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.